मुलांनो, आपण वर्तुळ या प्रकरणामध्ये सूत्राचा उपयोग करून वर्तुळाचा परिघ कसा काढायचा, वर्तुळाची त्रिज्या, व्यास कसा काढायचा ते पाहिलेले. आता आपण हे पहा, ही काय आहे, बांगडी आहे. तर बांगडी म्हणजेच आपण वर्तुळ. तर हे वर्तुळ काय झालेले, दोन बिंदू मध्ये हे तुटलेले. आता ह्या वर्तुळाच्या संदर्भामध्ये आपण काय म्हणू शकतो ह्याला, तर हे काय आहे, वर्तुळ कंस. हा एक आणि हा एक. तर आपण काय करू, वर्तुळ कंस पाहू. वर्तुळ कंस. तर हा आहे वर्तुळ. याच्यामध्ये मी काय केली, जीवा काढली. या ठिकाणी जीवा ए बी काढली. त्यामुळं काय झाले, वर्तुळाचे दोन भाग होतात. पहा, हा एक भाग आणि हा वरचा एक भाग. म्हणजे ए बी हा कंस आहे आणि हा पण ए बी हा काय आहे, कंसच आहे. आता या ठिकाणी ए बी असं कोणता लक्षात येणार नाहीये, म्हणून आपण इथं एक बिंदू घेऊ. याला नाव देऊ आपण एक्स आणि याला नाव देऊ वाय. आता पहा, या ठिकाणी हा ए एक्स बी हा एक कंस आहे. या कंसाला म्हणजे ह्या कंसाला ए वाय बी पेक्षा ए एक्स बी हा कसा आहे, लहान आहे. म्हणून या कंसाला कोणता कंस म्हणतात, लघु कंस. कंस ए एक्स बी हा लघु कंस आहे. आणि कंस कोणता, ए वाय बी हा विशाल कंस आहे. मोठा आहे म्हणून त्याला म्हणायचं विशाल कंस. लहान कंस आहे म्हणून त्याला म्हणायचं लघु कंस. आणि ह्या विशाल कंसामध्ये काय आलेलं आहे, केंद्रबिंदू. याच्यावरनं लक्षात घ्यायचं, ज्या कंसामध्ये केंद्रबिंदू आहे तो कसा आहे, विशाल कंस आहे आणि हा लघु कंस आहे. पहा, या ठिकाणी हे दोन बिंदू कसे आहेत, सामायिक आहेत. या दोन सामायिक बिंदूमुळे काय तयार होतो, पहा या ठिकाणी हे दोन्ही बिंदू असं जोडल्यानंतर काय झालेलं आहे तयार, परत वर्तुळ तयार होतो का नाही. म्हणजे हा एक कंस आणि हा एक कंस हे एकमेक कसे आहेत, संगत कंस आहेत. हा एक कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे संगत कंस आहेत. आणि दोन्ही संगत कंस मिळून या ठिकाणी काय झालेलं आहे, पूर्ण वर्तुळ तयार होतो. हे सामायिक अंत्यबिंदू आहेत. या दोन सामायिक अंत्यबिंदूमुळे हे दोन कंस जे आहेत ते हे हा एक कंस ए एक्स बी आणि कंस ए वाय बी हे काय आहे, संगत कंस आहेत. आता या ठिकाणी मी काय केलं, ही जी मी व्यास काढला या वर्तुळामध्ये. काय काढलेला आहे मी या वर्तुळामध्ये, व्यास काढला. म्हणजे या केंद्रबिंदूतून गेलेला आहे ए आणि बी. तर पहा, या व्यासामुळे या वर्तुळाचे काय दिसतात, समान भाग झालेले. म्हणजे कंस ए एक्स बी
हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि AYB हा अर्धवर्तुळ कंस आहे. व्यासामुळे या वर्तुळाचे दोन समान भाग झालेले आहेत, म्हणून या कंसाला कोणता कंस म्हणायचा? अर्धवर्तुळ कंस. कंस कशामुळे झालेला आहे? हा व्यासामुळे. अर्धवर्तुळ कंस कोणकोणता आहे? कंस AXB व कंस AYB हे अर्धवर्तुळ कंस आहेत. तर पुढचं पाहूत आपण केंद्रीय कोन. केंद्रीय कोन व कंसाचे माप. तर केंद्रीय कोन कशाला म्हणतात ते पाहूत आपण. हा काय आहे? केंद्रबिंदू आहे. त्याला नाव देऊ O. केंद्रबिंदूला नाव दिलं O. आणि या ठिकाणी या वर्तुळावरतीच काय काढायचं? या ठिकाणी आपल्याला कोन. तर पहा, ज्या कोनाचा शिरोबिंदू हा काय आहे? वर्तुळ केंद्र आहे. तर ह्या कोणालाही नाव दिलं इथं A आणि B. या ठिकाणी नाव दिलं Z. तर हा जो कोन आहे, ह्या कोणाचा शिरोबिंदू जो आहे तो वर्तुळ केंद्र आहे. ज्या कोणाचा केंद्रबिंदू हा वर्तुळ केंद्र असतो त्या कोणालाच काय म्हणायचं? केंद्रीय कोन. लक्षात ठेवा, ज्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोन असं म्हणायचं. कोणता कोन? कोन AOB हा कोणता कोन आहे? केंद्रीय कोन आहे. कोन AOB हा केंद्रीय कोन आहे, कारण त्याचा शिरोबिंदू हा काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ज्या कोणाचा केंद्रबिंदू हा शिरोबिंदू हा वर्तुळ केंद्र असतो त्या कोणाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आणि हा जो आहे, समजा ह्या कोणाचं माप किती आहे? तर या कोणाचं माप जर 70 अंश असेल तर हा जो कंस आहे, हा कंस, तर ह्या लघु कंसाचं AZB या कंसाचं ही माप किती असतं? केंद्रीय कोना एवढंच असतं. हे लक्षात ठेवा. 70 अंश आहे, तर ह्या कंसाचं सुद्धा माप किती असणार आहे? 70 अंश. तर कंस लघु कंसाचे माप लघु कंसाचे माप या आकृतीमध्ये कोन AOB या केंद्रीय कोनाचे माप किती आहे?
70 अंश आहे. लघु कंस कोणता आहे? लघु कंस हा AZB. AZB ह्या लघु कंसाचं ही माप किती असेल? 70 अंश. तर लिहित असताना कसं लिहायचं? कंस एम लिहायचं अगोदर. कंस AZB चे माप बरोबर 70 अंश. तर अशा पद्धतीने काय करायचं? कंसाचं लेखन करायचं. हे लक्षात ठेवा. तर या केंद्रीय कोनाच्या मापा एवढंच हे जे हेनं जे कंस केलेला आहे इथं आहे तेवढ्याच ह्या कंसाचं सुद्धा माप असतं. हे लक्षात राहू द्या. कंस AZB च. हा पहा आता कोन कोणता? कोन AOQ हा किती अंशाचा आहे? 70 अंशाचा आहे. तर ह्या कोणता कंसानं निगडीत आहे? हा कंस AYQ या कंसाशी हा कोन कसा आहे? निगडीत आहे. आणि त्याचा शिरोबिंदू हा वर्तुळ केंद्र आहे. म्हणजे हा केंद्रीय कोन आहे. तर या कोणाचं जेवढं माप आहे त्या कोणा एवढंच या कंसाचंही काय केलं जातं? मांडलं जातं. तर आता आपल्याला पाहिजे, आता पाहिलं ही लघु कंसाचं माप. आता आपल्याला पाहिजे हा विशाल कंस आहे. या विशाल कंसाचं आपल्याला माप काढायचंय. तर विशाल कंसाचं माप कसं काढायचं पहा. विशाल कंसाचे माप तर विशाल कंसाचे माप काढत असताना विशाल कंसाचे माप ह्या पूर्ण ह्याच किती असणार? 360 अंश. 360 अंश वजा लघु कंसाचे माप. तर विशाल कंसाचं काय निघतं? माप निघतं. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश लघु कंस संगत लघु कंसाचे माप. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. तीनशे 60 अंश वजा लघु कंसाचं किती आहे? संगत लघु कंसाचं माप 70 अंश. जे किती येणार आहे? 290 अंश. तर विशाल कंसाचं माप बरोबर 290 अंश या ठिकाणी. म्हणजेच कंस AXQ माप कंस AXQ बरोबर 290 अंश. तर या सूत्राचा उपयोग करून काय करायचं? विशाल कंसाचं माप काढायचं. आता आपण पाहू वर्तुळाच्या पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं. तर पूर्ण वर्तुळाचे आपण काय करू? माप पाहू.
कोणताही वर्तुळामध्ये ओ ए ही काय त्रिज्या आहे. ही त्रिज्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असं फिरत 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 काय होतं, पूर्ण काय तयार होतो, या ठिकाणी पूर्ण कोन तयार होतो. पूर्ण कोणाचं माप किती असतं माहित आहे, 360 अंश. या पद्धतीने असंच फिरत या ठिकाणी इथपर्यंत आलेले. तर पूर्ण इथं कोन तयार झालेला आहे. तर हा कोन किती, 360 अंशाचा या ठिकाणी कोन तयार झालेला आहे. म्हणजेच पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश. पूर्ण वर्तुळाचे माप माप 360 अंश असते. हे झालं पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं, 360 अंश असतं. अर्धवर्तुळ कंसाचं माप, अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असणार आहे, त्याचे अर्ध म्हणजे किती, 180 अंश. अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असते, 180 अंश असते. तर या ठिकाणी आपण काय काय पाहिलं, पूर्ण वर्तुळाचं या ठिकाणी जर इथं व्यास काढला की काय होतं, वर्तुळाचे 2 भाग होतात, म्हणजे अर्धवर्तुळ तयार होतो. या ठिकाणी काय होतं तयार, व्यास काढला या ठिकाणी काय झालेलं आहे, 2 वर्तुळाचे भाग झालेले आहेत. म्हणजे हा एक कंस आणि हा, म्हणजे कंस AXB चे माप किती असणार आहे, कंस AXB किंवा BXA पण घेऊ शकता, बरोबर 180 अंश. माप कंस BYA बरोबर किती, 180 अंश. म्हणजे अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असतं आणि पूर्ण वर्तुळाचं माप 360 अंश असतं. हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला आपण काय करू, त्याच्यावरती आधारित आपण काही उदाहरणं सोडवू. सराव संच 43. प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी पर्याय दिलेले, त्याच्यातून अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. जर कंस AXB व कंस AYB हे एकमेकांचे संगत कंस असतील आणि कंस AXB चे माप 120 अंश, तर कंस AYB चे माप किती काढायचे. एक पर्याय 1 दिलेला आहे 140 अंश, 2 60 अंश, 3 240 अंश आणि 4 160 अंश. हे 4 मधून आपल्याला काय करायचंय, योग्य बरोबर अचूक पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे. तर आता या ठिकाणी सोडवत असताना आपल्याला माहित आहे, संगत लघु कंसाच्या मापाची बेरीज किती अंश आहे, 360 अंश असते. संगत वर्तुळ कंसाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. संगत वर्तुळ कंसाच्या मापांची बेरीज 360 अंश असते. आपल्याला दिलेले आहेत 2 कंस. कोणकोणते आहेत, कोणता आहे, AXB एक कंस आहे, कंस AXB अधिक
कंस AYB बरोबर 360 अंश. कोणत्या कंसाचं माप दिलेलं आहे आपल्याला? AXB. AXB मध्ये आपण ठेवू किती आहे? 120 अंश. AXB बरोबर 120 अंश. आपल्याला काढायचे AYB कंस AYB बरोबर 360 अंश. तर या ठिकाणी काय करावं लागणार आहे? हे इकडे 120 काय होणार आहे? वजा. म्हणून कंस AYB बरोबर 360 अंश वजा 120 अंश. कंस AYB बरोबर आता वजाबाकी करू. किती आली वजाबाकी? 240 अंश. तर कंस AYB चे माप किती निघालेलं आहे? 240 अंश. आता पहा इथं अचूक पर्याय किती नंबरचा आहे? 3. तर अचूक पर्याय क्रमांक 3 आहे. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं. प्रश्न 2. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात हा वर्तुळ काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंस, विशाल कंस व अर्धवर्तुळ कंस यांची नावे लिहायचीत आपल्याला. तर लघु कंसाची प्रथम नावे लिहू. पहा या ठिकाणी लघु कंस कोणता आहे? तर हा QXP कंस QXP हा लघु कंस आहे. हा इथून हा पण लघु कंस आहे. कंस PR लघु कंस PR असं 2 अक्षरी लिहिलं जातं. लघु कंस आणखी RY कंस RY आणि हा राहिलेला कंस QY. पुढचा आहे विशाल कंस. विशाल कंस म्हणजेच मोठा कंस PQR. हा पहा इथून ते इथपर्यंत हा सोडला. कंस PQR आणि दुसरा कंस PYQ कंस PYQ. पुढचा आहे पहा RQY कंस RQY इथून ते इथपर्यंत हा विशाल कंस. पुढचा पाहू यस. पहा यस इथून ते इथपर्यंत यस क्यू आणि पी कंस एक्स क्यू टी. तर हे काय झालेले आहेत? विशाल कंस आहेत. आता राहिला कोणता आपल्याला? अर्धवर्तुळ कंस.
अर्धवर्तुळ कंस. या ठिकाणी अर्धवर्तुळ कंस किती आहेत? 2 आहेत. कंस कारण ह्या व्यासामुळे तयार झाला. हा एक कंस क्यू वाय आर कंस क्यू पी आर. क्यू पी आर हे काय झालं? लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंसाची नावं. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 3. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात लघु कंस PXQ चे माप 110 अंश आहे तर विशाल कंसाचे कंस PYQ चे माप काढा. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप या सूत्राचा उपयोग करत आपण. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आपल्याला कोणतं काढायचंय? कंस PYQ च काढायचं. बरोबर 360 अंश वजा PXQ. PXQ कारण हे दोन्ही कंस कसे आहेत? संगत कंस आहेत. कंस कंस PYQ बरोबर 360 अंश वजा PXQ च किती दिलेलं आहे आपल्याला? 110 अंश दिलेला आहे. वजा बाकी किती येते पहा? 250 अंश. कंस PYQ च माप किती निघालं मग? 250 अंश. विशाल कंस PYQ चे माप 250 अंश आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा? उदाहरण संग्रह पूर्ण तुमच्या वहीवर व्यवस्थित सोडवा.